नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही सासू सुना लई भारी याच्यामध्ये मी तुम्हाला भोपळ्याचे धपाटे आणि मेथीचे मिक्स धपाटे दाखवणार आहे. हा भोपळा जे आहे तो हृदयासाठी चांगला असतो खाण्यासाठी, म्हणून ती त्या धपाट्यांमध्ये घालून खायचा. असं तर भाजी आपणाला जास्त खावीशी वाटत नाही, म्हणून धपाट्यात घालून ती भोपळा खायचा. हा भोपळा घेतलेला आहे. ही मेथीची भाजी घेतलेली आहे धुवून चिरून. हा ओवा आहे, ही लसूण आणि कोथिंबीरचं कुटलेलं आहे मिश्रण हे, आणि ही तिखट आणि हळद आहे. जेवढं तुम्हाला चव लागेल तेवढंच तिखट घ्यायचं. ही ज्वारीचं पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ थोडंच टाकायचं. मध्ये जास्त टाकलं तर एकदम मऊ होते तर धपाटे, त्याच्यापेक्षा कमी टाकायचं. थोडं म्हणजे चांगलं कडक होते, त्याच्यामुळे थोडं घ्यायचं असते. डाळीचं पीठ काय आम्ही टाकत नाही, मी टाकणार आहे. टाकते ही भोपळा मी ह्या पिठात खिसून ठेवलेला आहे. असं लगेच झाकून ठेवायचं, असं लगेच तिंबायचं नाही तर बरी जास्त वेळ जर उघडा ठेवला का काळा पडते. असं लगेच पिठात मिसळायचं आहे. असं पीठ वरी लावलं तर काळा पडत नाही तर काळा पडायला चालू. ही मेथीची भाजी, ही लसूण आणि कोथिंबीर कुटलेली आहे. ही गव्हाचं पीठ, आणि ही हळद आणि लाल तिखट आपापल्या चवीनुसार टाकायचं. लाल तिखट हे बघा टाकायचं, धुवून टाकते खडा खडा असला तर. चवीनुसार आता मी हे पीठ तिंबून घेतलेलं आहे धपाट्याचं. आता धपाटे चालू करणार आहे करायचं.
झाली आपली दही आणि धपाट्याची रेसिपी. ह्याच्याबरोबर तुम्ही शेंगदाण्याची चटणी पण खाऊ शकता, तोंडी लावू शकता.